नंबर 2 ला काहीच किंमत नसते, जो भी है देवा भाऊ ही है। रवींद्र चव्हाणांचं नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला। 3 डिसेंबर नंतर काहीही झालं तरी आम्ही एनडीए सोबतच, आमचा पक्ष कायम देवेंद्र फडणवीस आणि एनडीएच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार। खासदार सुनील तटकरेंचं मोठं विधान। आम्ही कधी सुरत गुवाहाटी गोवा असे फेरफटके मारले नाहीत, आम्ही जे गेलो ते विकासासाठी। सुनील तटकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं। बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी आमदार निलेश राणेंवरती गुन्हा दाखल। विजय केनवडेकरांच्या तक्रारीवरनं गुन्हा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंचं महत्त्व संपवण्याचा कट आखला जातोय। दीपक केसरकरांचा खळबळजनक आरोप। तर 2014 पासून राणेंविरोधात कुणी शड्डू ठोकला होता, नितेश राणेंचा केसरकरांना वाद। मुंबई, ठाणे, नाशिक, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली महापालिकेत मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार। ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाबाबत बोलणी सुरू। ठाकरेंच्या सेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार। मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे, ठाकरेंची सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती। शरद पवार, उद्धव ठाकरेंमध्ये फोनवर चर्चा झाल्याची माहिती। रुपाली ठोंबरेंनी घेतली खासदार श्रीकांत शिंदेंची भेट। शिवसेनेची ऑफर आल्यास विचार करेन, रुपाली ठोंबरेंचं सूचक विधान। शिर्डीच्या साई संस्थानच्या प्रसादालयात प्रसाद नव्हे जेवण मिळतं। अनेक जण साई भक्त म्हणून फिरतात, दारू पिऊनही प्रसाद घ्यायला येतात। भाजपाचे माजी खासदार सुजय विखेंचं पुन्हा वादग्रस्त विधान। तपोवनातली झाडं वाचवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे मैदानात। झाडं तोडली तर शांत बसणार नाही, शिंदेंचा सरकारला इशारा। एकही झाड तुटता कामा नये, सयाजी शिंदेंचं पर्यावरण प्रेमींनाही आवाहन। नाशिकच्या तपोवनात एक्झिबिशन सेंटरचा प्रस्ताव असल्याची चर्चा। 220 कोटींच्या प्रस्तावामुळे निविदेमुळे वाद। एक्झिबिशन सेंटरसाठी वृक्षतोडीचा घाट घातल्याचा आरोप। कोल्हापुरात मुरगुड नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भानामती। राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात लिंबू, नारळ, हळद टाकून भानामती। संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। वर्षभरानंतरही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत। सुरेश धस आणि जरांगे यांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। नांदेडमध्ये सैराटची पुनरावृत्ती। प्रेयसीच्या वडील आणि भावानं केली प्रियकराची हत्या। प्रेयसीने प्रियकराचं घर गाठलं, त्याच्या मृतदेहासोबत केला विवाह।